काही कारणावरून मारहाण करत खंडणी मागण्यात आलेला धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऊसतोड कामगाराची टोळी पुरवण्याच्या पैशांच्या वादातून एकाला मोटर अडवून मारहाण करत 5 लाखांची खंडणी मागितली। ही घटना हन्नूर तालुका अक्कलकोट येथील ब्रिजच्या खाली रविवारी पहाटेच्या सुमारास घडली। या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिसांनी कर्नाटकातील 5 जणांविरुद्ध मारहाण, मोटारीची तोडफोड आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे। बिरप्पा भोजप्पा तडलगी, गंगाधर शांतप्पा रेवगोळ, लिंगप्पा वीरप्पा पुजारी, जकप्पा सिद्धप्पा नरोटे आणि शंभू श्रीशैल तडलगी सर्व राहणार भुवार, तालुका इंडी, जिल्हा विजयपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। कांतप्पा दंडप्पा पुजारी वय 68 राहणार हुनाळी, जिल्हा विजापूर असे जखमीचे नाव आहे। ऊसतोड कामगारांच्या टोळीसाठी त्यांनी आरोपी बिरप्पा तडलगी याला ॲडव्हान्स पैसे दिले होते, मात्र त्याने वेळेत काम पुरवले नव्हते। त्यामुळे पुजारी यांनी दुसरी टोळी मागवून काम करून घेतले। शनिवारी पुजारी हे मोटारीतून गावाकडे निघाले होते। त्यावेळी वरील आरोपींनी त्यांचा पाठलाग करून हन्नूर येथे पुलाखाली त्यांची मोटर अडवत शिवीगाळ केली। आम्हाला न विचारता तू कामगारांची टोळी कशी आणली, तू आम्हाला फसवले, तुला धंदा करायचा असेल तर 5 लाख रुपये हप्ता दे, नाही तर तुझे हातपाय तोडतो असे म्हणत मारहाण केली। त्यानंतर त्यांच्या मोटारीची तोडफोड करत 50,000चे नुकसान केले असे फिर्यादीत नमूद आहे।